मोहन भागवतांच्या मते हिंदू राष्ट्र म्हणजे फक्त हिंदूंचा देश नव्हे, तर भारतात राहणाऱ्या सर्व लोकांचा देश आहे. माझं माननीय मोहन भागवतांना विचारणं आहे, मग भारतात राहणाऱ्या सर्व लोकांनी हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, पारसी, बौद्ध, शीख, ईसाई ह्या सगळ्यांनी भारतातच राहण्यावर तुमचा आक्षेप का आहे? हिंदू राष्ट्रामध्ये भारतात राहणारे सर्व लोक जर असतील, तर भारतामध्ये आत्ता जे सर्व आहेत ते आहेतच. मग त्याच्यामध्ये पुन्हा हिंदू राष्ट्र निर्मितीचा अजेंडा कशासाठी? हिंदू राष्ट्र निर्माण तुम्हाला कशासाठी करायचं आहे? जर भारतात राहणारे लोकच जर हिंदू राष्ट्रात राहणार असतील, तर मग भारताचं इतका द्वेष तुम्हाला कशासाठी आहे? हिंदू नावाने तुम्हाला खरंच जर राष्ट्र निर्माण करायचं असेल, तर त्या राष्ट्रामध्ये भारतात राहणारे लोक कसे राहतील? आज भारतामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक राहतात, सगळ्या वर्ण, वंश, लिंग भेदविरहित लोक राहतात, सगळ्या भाषांची लोक राहतात. उद्या जर हिंदू राष्ट्र झालं, तर भारतात राहणारे लोक हिंदू राष्ट्रामध्ये कसे काय राहतील? ते तर हिंदू राष्ट्रामध्ये राहणार नाहीत. आणि तुम्ही तर म्हणता भारतात राहणारे लोक सगळे हिंदू राष्ट्रामध्ये राहतील. मुस्लिमांचं तुम्हाला वावडं आहे, बौद्धांचं तुम्हाला वावडं आहे, जैनांचं वावडं आहे, ख्रिश्चनांचं वावडं आहे. म्हणजे हिंदू सोडून सगळ्याच हिंदूंमधल्या सुद्धा बऱ्याचशा जातींना तुम्ही समानतेची वागणूक देत नाही, मानवतेची वागणूक देत नाही, त्यांचं प्रोटेक्शन करत नाहीत, त्यांच्या कल्याणाची भाषा करत नाहीत. आणि वरून म्हणतात तुम्हाला हिंदू राष्ट्र हवं आहे. हिंदू राष्ट्र तुम्हाला कशासाठी हवं आहे हे भारतातील सर्व लोकांना माहिती आहे. तुम्हाला इथं हिंदू राष्ट्र नाही, ब्राह्मण राष्ट्र घोषित करायचे. तुम्ही फक्त हिंदू ह्या शब्दाचा उपयोग करून, हिंदू ह्या शब्दाच्या आडून ब्राह्मण सर्वश्रेष्ठ, ब्राह्मण सर्वोच्च ही नीती या देशामध्ये पुन्हा पेरू पाहताय. आणि हिंदू राष्ट्राच्या आडून ब्राह्मण राष्ट्र निर्माण करू पाहताय. पण तुमचं ब्राह्मण राष्ट्र इतिहासातही कधी झालं नव्हतं. वर्तमानात तर तुम्ही त्याची चिंताच करू नका की ते होईल, आणि भविष्यामध्ये सुद्धा तशी सुतराम शक्यता नाही. त्यामुळं माननीय मोहन भागवतांनी भारतामध्येच जगायला शिकावं, कारण त्यांना भारतामध्येच मरायचं सुद्धा आहे.